वळूयात पुढल्या बातमीकडे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात अवैधरित्या बांगलादेशी नागरिक राहत असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। तालुक्यात 100 बोगस प्रमाणपत्र असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केलाय। तर चांदूर बाजार तालुक्यात बांगलादेशी नागरिकांना बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याचा अर्ज किरीट सोमय्या यांनी केलाय। आता बोगस प्रमाणपत्र दिल्याचे पुरावे दिले आहे। मला भीती आहे की 50%हून अधिक प्रमाणपत्र फर्जी आहे, ज्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट नाही आहे। आज मी पोलिसांकडे तक्रार केली आहे। एका आठवड्याभरात गुन्हा दाखल होणार आणि गुन्हेगारांवर कारवाई होणार। ज्यांनी खोटे कागदपत्र दिले आहेत, शासनाला फसवलं आहे, त्यांच्यावर कारवाई होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।